गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठीमागच्या लेक्चरला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली होती. आजच्या लेक्चरला आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. मग या अगोदर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ पाहिला होता, त्याचबरोबर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली होती. मग त्यावरून पण आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगता येतील. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आज आपण पाहूया. तर पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. मग आपण पाहिलं होतं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, अर्थव्यवस्थेतील जो काही लहानात लहान घटक असेल तर त्या घटकाची काय केली जाते, निवड केली जाते आणि त्याचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था असेल, कुटुंब संस्था असेल, वैयक्तिक किमती असतील, यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे का म्हटले जाते? मग आपण पाहिलं होतं की जे काही वस्तूंची मागणी असेल किंवा पुरवठा असेल यावरून काय होत असतं, वस्तूची किंमत निश्चित होत असते. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, जे काही मागणी असेल किंवा पुरवठा असेल याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो आणि त्यावरून काय केली जाते, किंमत निश्चित केली जाते. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा काय असतो, वस्तू असेल किंवा सेवा असेल यांच्या किंमत निश्चितीशी संबंध असतो. त्याचबरोबर आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये पाहिलं होतं बघा, जे काही उत्पादनाचे घटक असतील त्या उत्पादन घटकांचा जो काही मोबदला असेल तो ठरवण्यासाठी पण काय करत असते, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मदत करत असते. म्हणजे जे काही उत्पादन घटक असतील यांच्याशी पण काय असतो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा संबंध असतो. त्यामुळे काय म्हटलं जातं, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. मग आंशिक समतोल म्हणजे काय, तर दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. आता दोन घटकांमधील संतुलन म्हणजे काय, तर ज्यावेळेस समजा आपण पुरवठा आणि मागणीचा विचार केला तर बाजारामध्ये जर एखाद्या वस्तूचा जेवढा पुरवठा असेल तेवढ्याच प्रमाणात काय असली पाहिजे, त्या वस्तूला मागणी असली पाहिजे. तर त्या दोन घटकांमध्ये काय आहे, संतुल आहे किंवा समतोल आहे असे म्हणता येईल. पण जर पुरवठा कमी असेल आणि मागणी जास्त प्रमाणात असेल तर त्या दोन घटकांमध्ये काय नसणार आहे, समतोल किंवा संतुलन नसणार आहे. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोल विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. म्हणजे जे काही वैयक्तिक घटक असतील तर त्या वैयक्तिक घटकांच्या समतोलाचा विचार काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग आंशिक समतोलन विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. म्हणजेच काय केलं जातं, काय म्हटलेलं की आंशिक समतोलन विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील जे काही एकत्र कुटुंब असतील किंवा एकत्रित उद्योग संस्था असेल तर त्यांचा एकत्रितरित्या अभ्यास न करता काय केलं जातं, एक विशिष्ट उद्योग संस्था असेल किंवा एक विशिष्ट कुटुंब असेल ते काय केलं जातं, वेगळं काढलं जातं आणि त्याचा सखोल अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर तुमचं चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे काय आहे, इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकावर आधारलेले आहे. मग पूर्ण रोजगार असेल, शुद्ध भांडवलशाही असेल, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे काय आहे, आधारलेले आहे. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन करणे काय होते, सोपे होते. त्यानंतर तुमचं पाचवं वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धती. मग आपण पाहिलं होतं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, अर्थव्यवस्थेतील लहानात लहान
लहानात लहान अर्थव्यवस्थेचे काय केलं जातं, लहानात लहान घटकांमध्ये विभाजन केलं जातं आणि त्याचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार न करता काय केलं जातं, वैयक्तिक उत्पादनाचा विचार किंवा वैयक्तिक उत्पादनाचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर समग्र मागणीचा विचार न करता काय केलं जातं, जी काही वैयक्तिक मागणीचा विचार काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. मग जी काही सीमांत संकल्पना आहे ही काय आहे, सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. मग काय केलं जातं, सीमांत परिणाम म्हणजे काय, तर सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय. काय म्हटलेले, सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय. मग समजा आपण 100 वस्तूंचे उत्पादन केले, तर यामध्ये काय केलं जातं की 100 वस्तूंचे उत्पादन केले तर ह्यामधली समजा 55 नंबरची वस्तू आहे, त्या वस्तूचे उत्पादन केल्यानंतर जे काही एकूण उत्पादन असेल किंवा एकूण खर्च असेल याच्यावर काय परिणाम झाला याचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात काय केलं जातं, सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे काय केले जाते, विश्लेषण केले जाते, अभ्यास केला जातो. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. मग आपण पाहिलं होतं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास न करता काय केलं जातं, अर्थव्यवस्थेतील जो काही लहानात लहान घटक असेल याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. म्हणजेच एकूणाचा विचार न काय करता काय केलं जातं, वैयक्तिक घटकांचा विचार केला जातो. म्हणजेच काय असणार, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती अर्थातच काय असणार, मर्यादित असणार, लहान असणार. मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी असेल, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती काय आहे, मर्यादित आहे. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे काही अर्थव्यवस्थेशी संबंधित मोठे प्रश्न असतील त्याचा विचार न करता काय केला जातो, जे काही वैयक्तिक घटक असेल त्याचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. ही झाली तुमची सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्थूललक्षी अर्थशास्त्राची व्याख्या आणि स्थूललक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये नक्कीच तुमच्या लक्षात आले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. आणि एखादा पॉईंट समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करेल. थँक्यू.